दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि याच निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्तंड देवस्थानामध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होतीये। जिल्ह्यासह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तसंच इतर जिल्ह्यांतील हजारो भक्त दर्शनासाठी इथे दाखल होत आहेत। मंदिरात जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि विशेष पूजा करण्यात येते। मंदिरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। आपण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंड देवस्थानामध्ये आलेलो। हा देवस्थान जो आहे विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे। आपण बघू शकता या ठिकाणी उत्तर वाहिनी वैनगंगा नदी वाहते आणि मार्कंडेश्वराचं जुनं असं हेपाळपट्टी मंदिर या ठिकाणी आहे। या ठिकाणी काही भक्त सुद्धा आलेले आपण त्या भक्तांकडून जाणून घेऊया। मार्कंडेय ऋषीचं जे पावन स्थान आहे ते या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच भाविकांची गर्दी असते। काही भक्त आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? मार्कंड हे पुरातन देवस्थान आहे, हेमाडपंथी शिल्प आहे इथं आणि या ठिकाणी हे जे आता ते कन्स्ट्रक्शन आहे हे गोंडराजाच्या काळात झालेलं आहे। त्यांचं तसे स्ट्रक्चर आहे, तिथं शिलालेख आहेत गोंडराजाच्या हातचे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मार्कंड इथं हे उत्तर वाहिनी आहे, ही जिकडून आली तिकडेच ही गंगा उलटी वाहली म्हणून हिला उलटी गंगा असे म्हणतात। आणि विदर्भाची ही काशी आहे आणि पवित्र स्थान असल्यामुळे गंगेचं उत्तर वाहिनी हे क्षेत्र तुम्हाला भारतात कुठे मिळणार नाही। काशीनंतर मार्कंडादेव हे एकच आहे आणि इथं निरनिराळे नारायण नागबली, कालसर्प वगैरे निरनिराळे हे केले जाते आणि ते सक्सेस होत आहेत। तर भाविकांच्या दृष्टिकोनातून हे एक पवित्र स्थान आहे आणि यावर्षी इथं गंगेची आरती सुरू होत आहे, हे चांगलं आहे। या पर्वावर मी शुभेच्छा देतो सगळ्यांना। सगळ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि ह्या पावन क्षेत्रामध्ये येऊन याचे साक्षीदार बनावे ही नम्र विनंती आहे। एकंदरीतच या ठिकाणी विविध राज्यातून भक्तगण येत असतात आणि भक्तांनी या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। NDTV मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।